आणि आता आपण जाणार आहोत देवकाकांच्या कार्यशाळेत। ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांची नव्या पिढीच्या गायकांसाठी देवगाणी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। जवळपास 2-3 वर्षांच्या कालावधीनंतर वयाच्या 91व्या वर्षी देखील त्याच उत्साहात देवकाकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। खास प्रात्यक्षिक देत गायकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली। यावेळी देवकाकांनी मार्गदर्शनासोबतच अनेक किस्स्यांचा देखील खजिना उलगडला। माझ्या दृष्टीने मला काय हवं होतं ते सांगायला मिळालं पहिली गोष्ट। आणि हे ऐकणारे लोक संख्येने बरेच होते आणि ते प्रौढही होते। संगीत ऐकणारे त्यात बरेच होते ज्यांनी इतरांची गाणी ऐकली आणि ते स्वतः गायन करणारे असेही लोक होते आणि काही नुसतं बघायला आलेले होते। असं मिक्स प्रकारचा ऑडियन्स हा सहसा नाही मिळत। नुसतं क्लासमध्ये शिरतं तेव्हा क्लासच असतो समोर आणि ते विविध प्रकारचे आवाज ज्यांचे आहेत आणि त्यांचे म्हणून काही प्रश्न आहेत ते मला सोडवायला नेहमी आनंद होतो। ते मला काम करायला मिळाले फार छान। आणि यावेळी यशवंत देव यांनी देहाची तिजोरी या गाण्याचं विडंबन देखील सादर केलं। अशा घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ, सकाळी चहाचे वेळी हिची दुखे पाठ, बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई विराट, तिची एक इच्छा, तिची एक इच्छा, तिची एक इच्छा हा की झाडू मी धरा देवादा उघडदार देवा, सदा मैत्रिणींचा घोळ गप्पा आणि खाणे, सदा मैत्रिणींचा घोळ गप्पा आणि खाणे, पर्स घेऊन हौसेने मार्केटिंगला जाणे, मोज क्या पगारी कैसा, मोज क्या पगारी कैसा, मोज क्या पुगारी पैसा कसा हो पुरा।